युवा सेना शहर अधिकारी ॲडव्होकेट नीरज कुमार यांचा वाढदिवस शिवसेना मध्यवर्ती शाखा मराठा कुळसेवाडी येथे साजरा करण्यात आला। यावेळी नीरज कुमार यांनी नागरिकांना एक विनम्र विनंती केली। कृपया केक, पुष्पगुच्छ किंवा शाल आणू नये, हे औपचारिकतेचे प्रतीक आहेत, त्यामुळे अनावश्यक खर्च होतो। आपण मला शालेय वस्तुरूपी भेटवस्तू दिली तर गरीब गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल। आपण मला एक शिवसैनिक म्हणून मला तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि शब्दांची ऊर्जा हवी आहे, असे यावेळी नीरज कुमार म्हणाले। यावेळी प्रमुख उपस्थिती मनकामेश्वर धाम, लालापूर, प्रयागराज पूज्य बृजेशानंदजी महाराज, उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, विधानसभा प्रमुख नारायण पाटील, सहसंघटक शांताराम डिगे, युवा सेना सचिव शेखर पिसाळ, उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, विभाग प्रमुख किरण निश्चळ, पंकज पांडे, उत्तर भारतीय शहर प्रमुख चंदू प्रसाद, महिला संघटिका मीना साळवे, संगीता गांधी, सुशील सिंह, मित्र परिवार, राजकीय पक्षीय उद्योजक, समाजसेवक, नागरिक मोठ्या संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। शिवसैनिकांचा लाडका युवा शहराधिकारी नीरज कुमार याचाच वाढदिवस। सर्व शिवसैनिकांना आशीर्वाद दिले। आज खास प्रयागराजवरून कामेश्वर धाम त्याचे संस्थापक स्वामी बृजेशानंद महाराजाचा योग आहे। त्यांनी मोठा संकल्प केले की अंबरनाथ स्थित प्राचीन शिव मंदिरामध्ये जवळपास 1.25 कोटी पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची, पूजन करायचं। म्हणजे 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट त्यांनी संकल्प केला की अशा प्रकारचा संकल्प त्यांनी 49 वेळा उत्तर भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस आणि 50 म्हणजे गोल्डन जुबली त्यानिमित्त ते या ठिकाणी आले। आज त्या नीरज कुमारचं भाग्य की अशा स्वामींचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे। मी त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य आणि सामाजिक जीवन उत्तरोत्तर प्रगती होत जावं, तसंच त्याला आयुष्य आणि आरोग्य चांगलं लाभावं अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा नीरजचं मी सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी त्याला हार्दिक शुभेच्छा। युवा सेनेचे शहर अधिकारी
नीरज कुमार, ॲडव्होकेट नीरज कुमार यांचा आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे. नीरज कुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पूर्वेतून सर्व स्तरातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. विशेषतः शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, इतर पक्षाचे सामाजिक क्षेत्रातील सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे प्रयागहून आलेले त्या ठिकाणी जे स्वामी महाराज जे आहेत त्यांचा देखील त्यांना आशीर्वाद त्या ठिकाणी लाभला आहे. आमचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमचे उपनेते विजय साळवी हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आले होते. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे नीरजचा जो स्वभाव आहे हा मूळतःच त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडणारा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तो धावून जातो. मग ती कसली त्या ठिकाणी करत नाही आणि समोरच्याला न्याय देऊशिवाय गप्प बसत नाही. त्याचा वकिली पेशा जो आहे हा वकिली पेशा त्याच्या त्या न्यायप्रतिष्ठेला अत्यंत शोभा देतो. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र, धर्मवीर आनंद गिरे साहेब यांची जी संस्था आहे त्याचे देखील ते जिल्हा संघटक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः 16 वेळाच त्या ठिकाणी रक्तदानाचं त्या ठिकाणी पुण्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक रक्तदानाच्या माध्यमातून लोकांमध्ये संदेश दिलेला आहे की रक्तदान केल्यानंतर काय होत नाही, पण आपण कोणाचा तरी जीव वाचू शकतो. अशा अनेक सामाजिक कार्यक्रम आहेत. आपल्या कल्याणपुरीमध्ये आपल्याला आठवत असेल की एका मुलीवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला होता आणि तिला त्या ठिकाणी बलात्कार करताना त्या ठिकाणी समोरच्याने चाकू मारून त्या ठिकाणी तिचा खून झाला होता. अशा वेळेस नीरजने एक भव्य दिव्य असा त्या ठिकाणी मोर्चा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवरती काढला होता आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताच नुकता झालेला त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवरती जो बलात्कार होता, जो गवळी म्हणून जो होता, त्याला देखील त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराला देखील त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक उपक्रम आहे. व्यसनमुक्तीसाठी त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी जे आपल्या इथं गुटखे वगैरे त्या ठिकाणी आपल्या इथे मिळत होते, गांजा वगैरे त्या ठिकाणी मिळत होता, याच्या विरुद्ध देखील त्या ठिकाणी नीरज कुमार यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज व्यसनमुक्तीला त्या ठिकाणी आज आळा बसलेला आहे. अशा प्रकारचे अनेकविध सामाजिक कार्यक्रम आमच्या नीरजने त्या ठिकाणी केलेले आहेत. यापुढे देखील त्याच्या कामाला त्या ठिकाणी यश मिळावं यासाठी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे त्याला उदंड आयुष्य मिळायला हवं, तसेच त्या ठिकाणी त्याच्या मनोकामना सर्व पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या सामाजिक, राजकीय आणि त्याचा सांसारिक याच्यासाठी आम्ही त्याला विशेष शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.